गोपनीय ठेवावे लागतात. जेव्हा अशा दहशतवादाचे काही अड्डे असतील, अशा दहशतवादी कुठं लपले असतील तर सरकार उघड करणार आहे. इथं म्हटलं आहे ज्या तुम्ही सरकार जेव्हा काम करतं किंवा सरकार म्हणून ज्या ठिकाणी रक्षा विभाग येतो, ज्या ठिकाणी डिफेन्स येतं, ज्या ठिकाणी गोपनीयता येतं, ती गोपनीयता सरकारला ठेवावी लागते. असं उत्तर थोडी देता येतं की ते आतंकवादी लपले आहे चला तिकडे. असं आहे की दहशतवाद्यांना संपवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. प्रकाश आंबेडकरजींनी मोदीजीवर विश्वास ठेवावा. आज प्रश्न मराठीत सांगा सर. CJI महाराष्ट्रात आले होते, भूषण गवई महाराष्ट्रात आले होते, त्यांचा योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही. कमिशनर, चीफ सेक्रेटरी त्या ठिकाणी पोहोचले नाही. त्यामुळे भूषण गवईने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकार चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या नाराजीकडे कसं बघतं महसूल मंत्री म्हणून काय? विदर्भाचे भूषण, महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचे भूषण भूषणजी गवई यांना सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ, नागपूर, महाराष्ट्र, अमरावती आनंदात आहे. पण काल अचानक ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी निभवायला पाहिजे होता किंवा मेंटेन करायला पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता, काहीतरी गल्लत झाली. पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे. मी स्वतः माननीय गवई साहेबांशी रात्री बोलून त्यांनाही त्या ठिकाणी क्षमा मागितली आहे. शेवटी माननीय मुख्यमंत्री याची दखल घेतील आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असं होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेईल. आलेला आहे या दिवसांमध्ये खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. बीटीचं बोगस बियाणं इतर राज्यातून येत आहे. या बोगस बियाणांवर सरकार म्हणून कसा चाप लावणार? काल माननीय केंद्रीय कृषी ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी या सर्वांनी नागपूरमध्ये येऊन बैठक घेतली आणि एक ग्रामसुद्धा जर चुकीचं बियाणं आलं आणि शेतकऱ्याची फसवणूक केली तर फौजदारी गुन्हे दाखल होतील. आता कुणी हिंमत करणार नाही. ज्या पद्धतीची रचना केंद्र राज्य सरकारने केली आहे बोगस बी बियाणाबद्दल, कोणतंही बोगस बी बियाणं शेतकऱ्याला मिळणार नाही याची काळजी राज्य सरकार, केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीची योजना तयार केली आहे. आशिष शेलार आणि महसूल विभाग 22 लाख उतारे अद्ययावत करणार आहे. महाराष्ट्रातले सर्वच शेतकऱ्यांचे सर्व 7-12 उतारे 8 नमुना 8 जवळपास 11-12 मुद्द्यावर 11-12 विषयावर आम्ही दुरुस्त करण्याचा विचार करतो आहे. कारण ते अद्ययावत नाही आहे, पीक पाण्याची नोंद नाही आहे, गजाप नाही आहे, कमी जास्त पत्रक झाले नाही आहे. म्हणजे 12-12 वर्षापासून शेतकरी हा नुसता कमी जास्त पत्रकाकरता फिरतो आहे. वारसदाराचे नाव नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्राने जिवंत 7-12 मोहीम म्हणजे 12 अनेक विषय घेऊन संपूर्ण 7-12 संपूर्ण स्वामित्व प्रॉपर्टी आणि शेतकऱ्यांना ॲग्री टॅक्स म्हणजे नुसतं 7-12 अद्ययावत करत नाही आहे, तर शेतकऱ्यांची आम्ही युनिक ID तयार करतो आहे ज्याला ॲग्री टॅक्स म्हणतात. 96 लाख शेतकऱ्यांना ॲग्री टॅक्सचा आम्ही आता युनिक कार्ड दिला आहे आणि त्यांचा संपूर्ण रेकॉर्ड शेतकऱ्यांचा आता ॲग्री टॅक्सवर राहणार आहे. केंद्र राज्य सरकारच्या सर्व योजना ॲग्री टॅक्सच्या माध्यमातून युनिक कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि म्हणून राज्याचं महसूल खातं या राज्याच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत जाणार आहे. तसंच आम्ही निर्णय घेतला आहे राज्यात 30 लक्ष घरं प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं आता बनणं सुरू झालेले आहे. या सर्वांना आमचे तहसीलदार, आमचे BDO हे त्या घरकुल मालकाच्या घरी जाऊन आम्ही महसूल खात्याच्या घरी जाऊ घरकुल मालकाच्या आणि त्यांना 5 ब्राची रॉयल्टी घरपोच देऊ आणि जवळच्या रेती घाटावरनं रेती देऊ आणि सोबतच माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की 30 लाख घरांना सोलरचं यंत्र म्हणजे त्यांना 30 वर्ष वीज येणार नाही अशी योजना तयार केली आहे. त्यामुळं राज्यामध्ये घरकुलांना रेती, गावातल्या प्रायव्हेट घरमालकांना तहसीलदार रेती देईल आणि गावातले घरं गावामधल्याच रेतीने बनतील आणि संपूर्ण वाढू धोरण आता या राज्यामध्ये लागू झालेलं आहे.
कालच आमच्या चंद्रपूरच्या कलेक्टरनी, चंद्रपूर कलेक्टरचं मी अभिनंदन करतो, पहिल्यांदा राज्याच्या निविदा त्यांनी पूर्ण केल्या आणि आता तिथली चोरी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची चोरी, वाळू चोरी आता बंद होईल. असंच आता आम्ही राज्यामध्ये आम्ही करतो, म्हणजे जिल्ह्यामध्ये आम्ही करतो आहे. पहिलं टेंडर आता पूर्ण झालं आहे आणि आता तिथली चोरी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची चोरी, वाळू चोरी आता बंद होईल. असंच आता आम्ही राज्यामध्ये आम्ही करतो, म्हणजे जिल्ह्यामध्ये आम्ही करतो आहे. पहिलं टेंडर आता पूर्ण झालं आहे. राज्याचे संपूर्ण निविदा या लवकरच पूर्ण होईल आणि राज्यामधला वाळू प्रश्न हा निकाली निघेल. शेवटचा प्रश्न सर असा आहे, ज्या पद्धतीनं एक माणूस एक पद हे धोरण आहे भाजपचं, प्रदेशाध्यक्ष जे आहे ते आता बदलले जाणार आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या जागी दुसरे व्यक्ती निवडणुकीच्या पूर्वी महानगरपालिकेच्या नंतर, तुमची माहिती काय आहे? बातम्या येत आहेत त्या महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व चालू आहे. आम्ही 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य पूर्ण केले. आम्ही महाराष्ट्रामध्ये 1,55,000 ॲक्टिव्ह मेंबरशिप पूर्ण केली. आम्ही राज्यातल्या 1,186 बूथवर बूथ अध्यक्ष आणि कमिटी आम्ही पूर्ण केली. आम्ही आता 1232 मंडळं तालुके आमचे संघटनेचे तालुका अध्यक्षाच्या सर्व निवडी पूर्ण झाल्या. आमच्याकडे आता 80 जे जिल्हे आहे संघटनेचे त्यामधल्या 58 जिल्हाध्यक्षाची निवड झाली. आता प्रदेश अध्यक्ष ही निवड लवकरच केंद्रीय भाजप करेल, कारण जोपर्यंत बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्ष असं आमच्याकडे संपूर्ण संघटन हे त्या ठिकाणी गठीत झाल्यावर प्रदेश अध्यक्षाची निवड होतं. मला वाटतं केंद्रीय भाजप आता जेव्हा ठरवेल तेव्हा ही निवडणूक होऊ शकतं. निवडणुकीचे खालचे टप्पे पूर्ण झाले आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी नागपूर शहरातील जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबद्दल आणि नागपूर शहरातल्या 106 टाक्याच्या माध्यमातून पाणी टाक्याच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला पिण्याचं पाणी मिळावं, वॉटर स्कॅर्सिटी राहू नये आणि ज्या ज्या ठिकाणी काही लिकेज असतील, ज्या ज्या ठिकाणी पाण्याची चोरी असेल, जवळपास 30% लिकेजेस पाण्याचे आहेत, ते दूर करण्याकरता सूचना दिल्या. महिन्याभराच्या आतमध्ये साधारण नागपूर शहर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आज तातडीच्या उपाययोजना करायच्या आणि महिनाभरामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या. पण नागपूर शहराला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. कुठल्याही झोनमध्ये पिण्याचं पाणी मिळणार नाही असं राहणार नाही. सर्वांची काळजी घेण्याच्या सूचना. साधारण 2 तास पिण्याच्या पाण्याच्या संपूर्ण तोटलाडोपासून तर हुडकेश्वरपर्यंत पिण्याचं पाणी मिळावं याकरता 2 तास बैठक चालली. सोबतच या ठिकाणी नाग नदीच्या, पिवळ्या नदीच्या पुनर्जीवन आणि संपूर्ण या नागपूर शहराचं सिवेज जे लाईन आहे त्याबद्दलची बैठक झाली. सोबतच ओरा नदीचं पुनर्जीवन याबद्दलही बैठक झाली. आणि या ठिकाणी सोबतच नागपूरमध्ये जे मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटलला जवळपास 100 कोटी रुपयाची जे गरज आहे. काल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तसं आपलं सुतोवाच केलं की नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटल जे TB वॉर्डजवळ बनणार आहे त्या बिल्डिंगकरता जवळपास 100 कोटी रुपये लागणार आहे. ते 100 कोटी रुपये जुलैच्या बजेटमध्ये नागपूरला मिळेल याची सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिली आहे. आणि नागपूरमध्ये जे आता बर्डीवर जे 500-600 जे काही हॉकर्स त्या ठिकाणी काढण्यात आले त्याची पिटिशनही सुरू आहे, हायकोर्टातही केस सुरू आहे. त्याबद्दल आज काही बोलणे योग्य होणार नाही. पण माननीय गडकरी साहेबांनी सूचना दिल्या आहेत माननीय कमिशनरला की हे जे हॉकर्स आहेत, या हाताहून या हातावर खाणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा त्यांच्या रोजीरोटीचा विचार केला गेला पाहिजे. याकरताही सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिल्या आहे. अनेक काही मोठ्या प्रमाणात वेळेवर विषय आले आहेत. NIT संदर्भाने, NMRD संदर्भाने, नागपूरमध्ये नागपूरमध्ये नवीन नागपूर विकसित करण्याकरताही
काही चर्चा या ठिकाणी झाली आहे. मला वाटतं नितीनजी गडकरी साहेबांच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून केंद्राकडनं जी काही त्यांना कॉर्पोरेशनला निधी लागतं आणि राज्याकडनं माननीय मुख्यमंत्री जे काही नागपूर शहराकरता योजना बनतील त्याकरताही मोठ्या प्रमाणावर ज्या योजना तयार झाल्या त्याला निधी आणण्याचं काम करण्याची जबाबदारी मला दिलेली आहे. मी निश्चितपणे केंद्र राज्य सरकारला समन्वय करील. मी माननीय नितीन गडकरीजी जे आमचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे आभार मानतो. त्यांनी नागपूर शहराकरता नागपूर जिल्ह्याकरता आज 4-4.5 तास या कॉर्पोरेशनमध्ये येऊन त्यांनी या बैठका घेतल्या आणि सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आज शरद पवारांनी कान टोचल्या महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे की जेव्हा राष्ट्राचा प्रश्न असतो तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते. काँग्रेस पक्षाचे मत काय मी असं सांगू शकत नाही असंही ते बोलले. एकूणच महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे कान टोचल्या एकूण त्या भूमिकेवर. नाही, माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वक्तव्य केलं आहे काँग्रेस आणि उबाठा खास करून ते सकाळी संजय राऊत आणि ते त्यांची टीम आणि उद्धव ठाकरे आणि इकडे काँग्रेसचे राहुल गांधी ते आता राहुल गांधी तर आपल्या सैनिकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहे. देशाच्या एकतेचा अखंडतेचा विषय आहे. देशाचे सैनिक देशाकरता लढत आहेत. पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादाचा खात्मा करण्याचं काम आमचे सैनिक करत आहे आणि यावर राजकारण करण्याचं काम जे लोक करत आहे त्यांना शरद पवार साहेबांनी जे काही सूचना दिल्या आहे मला वाटतं शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या सूचना ते महाविकास आघाडीचे लोक ऐकतील असं मला विश्वास आहे. अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नाही आहे त्यापूर्वी विजयाचा जल्लोष टाळावा असं ते म्हणतात. विजयाचा जल्लोष कुणी केला आहे? विजयाचा जल्लोष कुणी केला नाही आहे. या देशाच्या 140 कोटी जनतेने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेंनी सैनिकाचा प्रोत्साहन वाढवण्याकरता सैनिकाचं अभिनंदन करण्याकरता मोदींच्या नेतृत्वात सैनिकांनी ज्या पद्धतीने या देशाची मान संपूर्ण जगामध्ये उच्च केली. दहशतवादाविरुद्धची लढाई भारताने सुरू केली आहे हे संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित केलं आणि ही लढाई सुरू झाली आहे. संपूर्ण जग याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व्ह होणार आहे. दहशतवाद्याचा पुढचा काळ जो 21व्या शतकातला काळ दहशतवादी अनुपातात आहे त्यांना संपवण्याचं काम मोदीजी करतायत. त्यावेळी सैनिकांचा सैनिकाचं अभिनंदन केलं पाहिजे. सैनिकाच्या पाठीशी भारत देश उभा झाला पाहिजे म्हणून तिरंगा यात्रा निघत आहेत. ते कुठल्याही पद्धतीने हे काही जल्लोष नाही आहे. या तिरंगा यात्रा आहे आणि या तिरंगा यात्रा सर्वांनीच काढल्या पाहिजे असं माझं आव्हान आहे. महाराष्ट्रात एक मिनिट सर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया महाराष्ट्रात आले होते. प्रकाश आंबेडकर मोदीजींना विचारतात ट्विट करून. आता प्रकाश आंबेडकरजींना ते सरकारच्या बाहेर आहे, सरकारमध्ये नाही आहे किंवा ते कुठल्या सरकारच्या मोठ्या मंत्रिपदावर नाही आहे. तर प्रकाश आंबेडकरजींना हे कळतं सरकार काही प्रत्येक गोष्ट उघड करत नाही. सरकारला इतक्या गोष्टी माहीत सरकारला काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात.